श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। इयत्ता 9वी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। गुण 3। प्रश्न क्रमांक 1, प्रदेशातील लोकसंख्या दाखवण्यासाठी डॅश डॅश पद्धतीचा वापर योग्य ठरतो। अ क्षेत्रघनी, ब टिंब, क समघनी। योग्य उत्तर आहे ब टिंब। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी डॅश डॅश हा वली पर्वत आहे। अ सातपुडा, ब पश्चिम घाट, क हिमालय। योग्य उत्तर आहे क हिमालय। प्रश्न क्रमांक 3, वनस्पतींच्या मुळांमुळे डॅश डॅश विदारण होते। अ जैविक, ब रासायनिक, क कायिक। योग्य उत्तर आहे अ जैविक। प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। गुण 3। 1, ज्वालामुखीचा एक प्रकार लिहा। उत्तर 1, केंद्रीय ज्वालामुखी व 2, भेगीय ज्वालामुखी। प्रश्न क्रमांक 2, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते। उत्तर भूकवचावर ताण पडतो। प्रश्न क्रमांक 3, विदारण म्हणजे काय। खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 अ, टिपा लिहा। कोणतेही 2। गुण 4। प्रश्न क्रमांक 1, खचदरी। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला उत्तर दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा। 1, खचदरी। कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात, त्या 2 तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो, असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय। खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात। उदाहरणार्थ, भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि युरोपमधील ऱ्हाईन नदीची खचदरी इत्यादी। प्रश्न क्रमांक 2, भूकंप। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पुढे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। 2, भूकंप। उत्तर, भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय, म्हणजेच भूकंप। भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो। ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात, त्यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो। प्रश्न क्रमांक 3, कायिक अपक्षय। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला पुढे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 3, कायिक अपक्षय। उत्तर, कायिक विदारण मुख्यतः तापमान, दहिवर, स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती आणि पाणी इत्यादी कारणांमुळे घडून येते। कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो। तापमानातील फरकामुळे खडकांचे आकुंचन प्रसरण होते, परिणामी खडकांना तडे जाऊन खडक फुटतात। खडकांमधील भेगांमध्ये पाणी साठल्यामुळे पाणी गोठल्यावर त्यांचे आकारमान वाढते व खडक फुटतात। अशा प्रकारे कायिक अपक्षय घडून येतो। प्रश्न क्रमांक 4, भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2। गुण 4। प्रश्न क्रमांक 1, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुढे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो। उत्तर 1, पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावर फेकले जातात, ही क्रिया म्हणजे ज्वालामुखी उद्रेक होय। 2, ज्वालामुखीची क्रिया घडताना राख, विषारी वायू व ज्वलनशील वायू, तप्त द्रव रूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर पडतात, त्यावेळी प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते। 3, भेगीय ज्वालामुखीच्या वेळी लाव्हारस तडांमधून बाहेर पडते, अशा वेळी भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच थरथरते आणि म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 2, काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात। विद्यार्थी मित्रांनो, पुढे उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। उत्तर, काही नकाशे विशिष्ट उद्देशाने
तयार केलेले असतात. अशा नकाशांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादी चलांचे भौगोलिक वितरण दर्शवणे आवश्यक असते. अशावेळी विशिष्ट पद्धतीने तयार केलेले उद्देशात्मक नकाशे वापरावे लागतात आणि म्हणून काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात. प्रश्न क्रमांक 3. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पुढे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 3. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. उत्तर 1. जेव्हा शिलारस भूपृष्ठाअंतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो तेव्हा बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. 2. अंदमान जवळच्या बॅरन बेटावरील केंद्रीय ज्वालामुखी काही काळ शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. 3. नलिकेसारख्या भागातून आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो व त्याचा आकार शंकूसारखा होतो आणि म्हणून बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण 4. 1. गटपर्वत व वलीपर्वत. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर काळजीपूर्वक पहा. गटपर्वत 1. कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडून विभंग तयार होतात. 2. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो. तो भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. आणि 3. गटपर्वताचा माथा सपाट असतो. उदाहरणार्थ ब्लॅक फॉरेस्ट, मेघालय पठार. वलीपर्वत 1. मृदू खडकांच्या स्तरावर एकमेकांच्या दिशेने तीव्र दाब असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणावर पडतात. 2. दोन्ही दिशेने दाब पडल्यामुळे वळ्या पडलेला भाग वर उचलला जातो. 3. वली पर्वताचा पृष्ठभाग सपाट नसतो. उदाहरणार्थ हिमालय पर्वत, अरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत आणि आल्प्स पर्वत. प्रश्न क्रमांक 2. विदारण व विस्तृत झीज. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर काळजीपूर्वक पहा. विदारण 1. खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला विदारण असे म्हणतात. 2. विदारणाचे कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण असे 3 प्रकार पडतात. उदाहरणार्थ अपपर्णन, विदारण आणि भस्मीकरण. विस्तृत झीज 1. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे. या प्रक्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. 2. विस्तृत झीजेचे तीव्र उतारावर जलद गतीने होणारी झीज, मंद उतारावर संथ गतीने होणारी झीज असे 2 प्रकार पडतात. उदाहरणार्थ दरडी कोसळणे, भूस्खलन, मातलोट इत्यादी. प्रश्न क्रमांक 3. भूकंप व ज्वालामुखी. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. भूकंप 1. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो. तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात व भूपृष्ठ कंप पावतो, म्हणजे भूकंप होतो. 2. भूकंपामुळे काही भाग खचतात व काही भाग उंचावले जातात. ज्वालामुखी 1. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीची क्रिया होय. 2. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शंकूच्या आकाराचे पर्वत किंवा पठारी प्रदेश तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रथम घटक चाचणीचा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे. हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनेलवर प्रथम घटक चाचणीचे सर्व पेपर दिलेले आहेत, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.